नमस्कार, आम्ही मौली फाउंडेशन, आम्ही डोंबिवलीवरून आलोय आणि 4.25 वर्ष आली आम्ही हे काम करतोय. फक्त लास्ट 1 वर्ष आम्ही ट्रस्ट म्हणून स्थापना केली. तोपर्यंत सगळं क्राऊड फंडिंग, अजूनही क्राऊड फंडिंग आहे आमच्याकडे. 12A ATG टॅक्स बेनिफिट असं काही नाहीये. बट एवढे सुंदर सुंदर लोक भेटलेत. कुठून कुठून मॅडम टीव्ही आलेत, सिंगापूर, US, अमेरिका, कुठून कुठून टीव्ही आलेत. सगळे मित्र, आधीचे मित्र नवीन नवीन जुळत गेले आणि इतके सुंदर लोक आहेत की मला बोलायला पण जड जातं, एवढे सुंदर लोक आहेत. 13 शाळेमधून 362 कातकरी समाज रोज पोहे, नाश्ता, उपमा खातात. एवढे सुंदर लोक आहेत. आपण डोनर म्हणतो, पण आम्ही नेहमी लाईक माइंडेड फ्रेंड्स म्हणतो. कोणाला लग्न वाढदिवस असेल किंवा काही नवीन घेतलं तर लगेच चारू मी 5,000 रुपये देतो. मग आपण 2-3 शाळेमध्ये जेवण, चिकन रस्सा किंवा काही काही ठिकाणी पाणीपुरी खातात मुलं. आणि सगळे कातकरी समाज, कारण आपण कसाराच्या आधी 5 केंद्र आहेत, अजनूप, अघई, कसारा, वशाळा, हे आपण डिजिटाईज केलं, गावठा. आणि आज सांगायला खूप आनंद होतोय की ही सेकंड लास्ट शाळा आहे मोखाडा तालुक्याची. ह्याच्यानंतर सातुर्ली होईल आणि मोखाडा तालुका पूर्ण डिजिटाईज होईल. याचबरोबर फॉलोअप खूप ठेवतो. तर सरपंच मॅडम या बसा. नाही बसा बसा, अहो बसा, तुमच्या इथे. तर सरपंच मॅडम, 2-3 गोष्टी आहेत. टीव्ही ऐका रे नीट. टीव्ही, आमची मुलं शहरात आहेत, शिक्षकांची पण शहरात आहेत. शिक्षकांना डेफिनेटली रिस्पॉन्सिबल आहेत, बट त्यांच्याही पेक्षा मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे हा टीव्ही चालू ठेवण्यात कंटिन्युटीमध्ये. कधी कधी काय होतं, रिपेअर झाला, काय आला, तर आम्ही शिक्षकांना फोन करतो. आमच्या केंद्रामध्ये प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही सांगितलंय की, आणि आज सकाळी महाले सर भेटले, प्रकाश मिसळला. आज सकाळीच भेटले महाले सर. काल त्यांचं बोलणं आलं त्यांच्याशी. गट शिक्षणाधिकारी, येस, गसी. तर आम्ही प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप केलेत आणि सांगून ठेवलंय शिक्षकांना की आम्हाला रोज किंवा ऍटलिस्ट 1 दिवसा व्हिडिओ आला पाहिजे, म्हणजे आम्हाला कळतं की टीव्ही कसा चालू आहे की नाही चालू आहे. जर जास्ती हे व्हिडिओ नाही आला टीव्हीचा तर आम्ही त्यांना फोन करतो शिक्षकांना. मग शिक्षक बोलतात, अहो जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, कधी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, विजेचा प्रॉब्लेम आहे, कधी हे कधी ते. मग आम्ही सरपंचला फोन करतो. तर ही आमची मुलं शहरात आहेत, पण हा टीव्ही फक्त आणि फक्त आपल्या शिवलीच्या मुलांसाठी और जे आसपासच्या गावं असतील त्यांच्यासाठी. तर तुमचा मोठा रोल आहे हा चालू ठेवण्यामध्ये की वीज कंटिन्युअस येते की नाही. रिपेअर जर काही झालं असेल तर रिपेअर पण करावा, कारण 4-5 कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, कधी कधी रिपेअर लागतं, कधी कधी काय मॉइश्चर पकडतं, काय पकडतं, बट तो रिपेअर करणं हे शिक्षकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती जी असेल त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आम्ही एवढ्या लांबून येतो. आता आम्ही डोंबिवलीवरून बेरीज ते असे केंद्र पण डिजिटाईज झालेत. 220 किलोमीटर वन टाइम. डोनर टीव्ही देतो फक्त, पण पेट्रोल आमचं आहे. का आम्ही करतोय, कारण ही पिढी जर डिजिटाईज झाली तर पुढची पिढी डिजिटल होईल आणि एक विकसित भारत 2047 पर्यंत जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. तर तुमच्या खास रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर प्लीज हा टीव्ही चालू राहील हे फक्त बघा तुम्ही. आणि मुलांनो, खूप मजा करा, खूप धमाल करा, नाच गाणी करा, गायन करा, त्याच्यावर पोयम म्हणा, मस्त कविता म्हणा, मस्त. आणि हा किती हसो, किती मस्ती करू बघ. त्याच्यात सर अभ्यास करा पण असं पण बोला. हो, ते पुढे आहे. हो, ते लाईन मध्ये येणार. अभ्यास करा. आणि टीव्हीचा सगळ्यात मोठा फायदा आहे संगीतमय पाढे. संगीतमय पाढे खूप म्हणा. आम्ही पुढच्या महिन्यात येणार आहे. कोणाला 15चा पाढा येतो? 15चा पाढा येतो? 20, 25? वा, अच्छा, बरं. मग पुढच्या महिन्यात 25 झाला पाहिजे. तर सगळ्यांनी आम्ही येऊन टेस्ट घेणार आहे तुमची गणिताची, कळलंय का? वजाबाकी, बेरीज, संगीतमय पाढे सगळ्यांना आलं पाहिजे. जो ज्याला येणार नाही त्याला पनिशमेंट. ठीक आहे? मजा करणार टीव्हीवर? अभ्यास करणार? जोरात आवाज. अभ्यास करणार? आवाज. अभ्यास करणार? ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.